नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069। कर्जत शहरातील अतिशय महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी बातमी पाहणार आहोत। कर्जत वकील संघाचा कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण घटना घडली आहे। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। हा निर्णय होताच कर्जतमध्ये प्रचंड जल्लोष वकिलांनी केला। गुलालाची उधळण करत फटाके फोडले आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली। विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्यामुळेच यश मिळेल असा दावा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास शेवाळे यांनी केली आहे। कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आज पूर्ण झाली आहे। कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निमित्तानं हे वृत्त येताच वकिलांनी एकत्र येत या ठिकाणी फटाके फोडले, गुलाल उधळला व पेढे वाटून जल्लोष केला। यामध्ये महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला असून विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचं यश असल्याचं बोललं जात आहे। पाहूया काय म्हणाले कर्जत जामखेडसाठी अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत कर्जत वकील संघाने सन 1989 पासून मागणी केलेली होती, परंतु त्याला काही अडचणी असल्यामुळं जेवढे पेंडिंगचे आहे ते अतिरिक्त सत्र न्यायालय सफिशियंट नसल्यामुळं आतापर्यंत होऊ शकत नव्हतं। परंतु शेवटी 18/10/1925 रोजी माननीय उच्च न्यायालयाने कर्जत आणि जामखेडसाठी कर्जत या ठिकाणी सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेच्या आधारे पुढील आर्थिक नियोजन करण्याबाबत हा संपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे माननीय DDG कोर्टाचे पगार त्यांचे सगळं आस्थारमा याकरता गेलेला असताना आज दिनांक 28/7/2026 रोजी आज महाराष्ट्र शासनाने कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यासाठी कर्जत या ठिकाणी अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत मान्यता दिलेली आहे। आत्ता 1:20 त्या प्रस्तावावरती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सह्या झालेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी कर्जत या ठिकाणी पहिले मागील 23 साली सिनियर डिव्हिजन कोर्ट सुरू झाले होते, आता सत्र न्यायालयसुद्धा सुरू होत आहे आणि म्हणून कर्जत तालुक्यातील तमाम लोकांचे या सत्र न्यायालयातून फायदा होणार आहे आणि जामखेड तालुक्याचाही फायदा होणार आहे। त्यांना लांब श्रीगोंदा इथे या ठिकाणी जावं लागत होतं, परंतु आता ते टाळणार आहे आणि म्हणून कर्जत तालुका वकील संघाच्या वतीने आम्ही सर्व वकील मित्रांनी, माझ्याबरोबर असणारे सर्व सदस्य, माजी अध्यक्ष, चालू अध्यक्ष या सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी सर्व आमच्या वकील मित्रांचे या कार्यक्रमामध्ये, या मंजुरीमध्ये अथक असे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून मी सगळ्या वकील मित्रांचे या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती माननीय नामदार रामजी शिंदे यांनीसुद्धा या ठिकाणी स्थापना होण्याबाबत खूप प्रयत्न केलेले आहेत। तारीख शनिवारलाच आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी पत्र देऊन माननीय मुख्यमंत्र्यांना आर्थिक नियोजनाबाबत फोन केला होता आणि त्या संपूर्ण कामगिरीवरती आज त्याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे आणि आज कर्जत या ठिकाणी सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे। पुढच्या काही काळामध्ये माननीय हायकोर्टामार्फत या पुढील कारवाईसाठी आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही वकील मित्र प्रयत्न करणार आहोत आणि कर्जतला लवकरात लवकर सत्र न्यायालय सुरू करण्यासंबंधात कार्यक्रम होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने 2017ला सगळ्या वकील संघाच्या मदतीनं मी अध्यक्ष असताना
हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर सिनियर डिव्हिजनची मंजुरी आली, ती 2023ला मंजूर झालेलं आहे. आणि आत्ता हायकोर्टाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने वित्त विभागाकडून जी काही प्रस्ताव आला त्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळं सर्व वकील संघ या राज्य सरकारचे आणि मंत्रिमंडळाचे हार्दिक अभिनंदन करीत आहे. संत सद्गुरू गोदड महाराज की जय. मुख्य म्हणजे कर्जत आणि जामखेड या तालुक्यातील जनतेचा आणि पक्षकारांच्या हितासाठी हा जो निर्णय आहे हा सरकारने हायकोर्टाने या दोन्हींचे हायकोर्टाने ज्यावेळेस घेतला आणि त्याला सरकारने तत्वतः मान्यता दिली, याच्याबद्दल मी कर्जत तालुका बार संघाच्या वतीनं तसंच जामखेड तालुका बार संघ मी काही अभिनंदन आणि आभार मानतो. आज जिल्हा व सत्र न्यायालय कर्जत आणि जामखेड यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी कर्जत तालुका वकील संघ व जामखेड तालुका वकील संघ यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर या लढ्याला यश मिळालेलं आहे. त्यामुळं हे जे जिल्हा व सत्र न्यायालय कर्जत येथे मंजूर झालेलं या कोर्टामुळे कर्जत आणि जामखेड येथील पक्षकारांना जाणे येण्यासाठी सगळ्या गोष्टी इथं जवळजवळ होत असल्यामुळं सोयीचं असं हे कोर्ट इथं या ठिकाणी स्थापन होणार आहे, होत आहे. येत्या काही दिवसामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी स्थापन होईल आणि त्यामुळं सर्व पक्षकारांची या ठिकाणी अडचणी समाप्त होणार आहेत. आणि या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर झाल्यामुळं सर्व कर्जत तालुका वकील संघाच्या एकजुटीचा विजय. आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जो काही पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला खरं तर हे यश आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या तालुक्याचे विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या विषयामध्ये अत्यंत प्रभावीपणे लक्ष घालून हे कोर्ट मंजूर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं आणि सभापती महोदय साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनापर्यंत त्यांचे धन्यवाद. प्रथमतः मी सगळ्या वकिलांचे मनापासून आभार मानन की त्यांनी एवढे कष्ट करून सगळ्यांचं म्हणजे पुन्हा एकाचं कष्ट नाही आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येकाने त्यांचं जे मोलाचं जे वेळ आहे ते सगळं त्यांचा पणाला लावून प्रयत्न करून इथे ADGसाठी प्रयत्न केलेले. प्रथमतः जे सिनियर डिव्हिजन आलं त्याच्यामुळे बहुतांश लोकांचे जे ट्रॅव्हलिंग आहे, गैरसोय आहे, तर ते खूप सारं वाचलेलं आहे. जे जामखेडच्या लोकांना जे गैरसोय होते ते तर ADGचं पण सीमा होतं की इथून त्यांना श्रीगोंद्याकडे जाणं आणि कर्जतवाल्यांना पण श्रीगोंद्याला जाणं, हे जे डिस्टन्स होतं ते खूप मोठं होतं. तर ते जे मोठ्या प्रमाणात जे गैरसोय होती ती वाचणार आहे, वकिलांची आहे, पक्षकारांची आहे. त्याच्यामुळे जे अतिरिक्त सत्र न्यायालय इथं येणं गरजेचं आणि आवश्यकतेचं पण होतं. त्याच्यामुळं मी सगळ्यांचं अभिनंदन करेल की पक्षकारांचं पण एकदम सोयीचं झालेलं आहे आणि वकिलांना पण खूप साऱ्या गोष्टी सोयीच्या झालेल्या आहेत आणि कामाला पण एक अजून मोठं स्टँडर्ड इथं निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यांचं स्वागत करेन. आज खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शासनाने मंजूर झाला आणि कर्जत येथे सत्र न्यायालय मंजूर झालं. हा यश मिळालं आहे ते काही एका दिवसात मिळालं नाही. हे यश आमचे कर्जत संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून माननीय नामदार राम शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हे आज यश संपादन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण कर्जत तालुका वकील संघाचं यामध्ये यश आहे. सगळ्या संधी फक्त थोडक्यात खऱ्या अर्थाने आज कर्जत वकील संघाचा विजय झालेला आहे. या ठिकाणी कर्जतला सत्र न्यायालयाची कॅबिनेटमध्ये आज परवानगी मिळाली आहे आणि लवकरच सत्र न्यायालय या ठिकाणी सुरू होत आहे. यामुळं सत्र न्यायालय सुरू होत असल्यामुळे आपल्या कर्जत न्यायालयातील सर्व वकिलांचा श्रीगोंद्याला जाण्या येण्याचा वेळ खर्च आणि पक्षकारांचा वेळ खर्च पैसा वाचणार आहे आणि त्यामुळं कर्जत आणि जामखेडमधील लोकांची सोय या ठिकाणी होत आहे. त्यामुळं मी आजी माझी सर्व वकील बांधव आणि मुख्यमंत्री तसेच राम शिंदे साहेब या सर्वांचा मी आभार मानतो, बाळगते.
प्रत्येकी 500, मला अडचण नाही, सगळे आणा. म्हणून मी म्हणतो मी खुश आहे उलट. सर्वप्रथम कर्जत आणि जामखेड वकील संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, राम शिंदे साहेबांचे, त्याचबरोबर आमदार रोहितदादा पवार या सर्वांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. कारण गेल्या बऱ्याच वर्षापासूनचा हा सर्व आमच्या वकील बांधवांचा संघर्ष आहे. केवळ सत्र न्यायालय चालू झाल्यानं आमच्या काही अडचणी संपणार नव्हत्या, परंतु या तालुक्यामध्ये जेवढे काही पक्षकार आहेत, जामखेडवरून प्रवास करून तो श्रीगोंद्याला, या सर्वांच्या अडीअडचणी यातून सुटणार आहेत. नक्कीच या सर्व गोष्टींमुळे आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे शासनाचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या हाकेला दिली सत्र न्यायालय चालू केले. थँक्यू. या काय आज श्री संत सद्गुरू गोदंड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कर्जत येथे 30 वर्षापासून आमचे सर्व माजी अध्यक्ष चालू असलेला जिल्हा न्यायालयाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने आज सोडवल्याबद्दल आम्ही कर्जत वकील संघाच्या वतीने, जामखेड वकील संघाच्या वतीने, सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो शासनाचे. अध्यक्ष कैलासांना शेवाळे यांनी सातत्याने प्रयत्न केले, त्याचप्रमाणे इतर सर्व आम्ही सदस्य वारंवार त्यांना सोबत होतो. त्या अनुषंगाने कैलासांना शेवाळ्यांच्या वतीने राम शिंदेला वारंवार आम्ही भेटत आलो. माननीय नामदार राम शिंदे साहेबांना. राम शिंदे साहेबांनी यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल मी कर्जत तालुका वकील संघाच्या वतीने आदरणीय सभापती माननीय राम शिंदे साहेब यांचे आभार मानतो. कर्जत तालुक्याला जी काय न्यायाला गती देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी, त्याला आम्ही पण खरं उतरू आणि न्यायाची अशीच गती आम्ही पण पुढं करू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरीपासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.